घटना अशी घडली की आम्ही घरी जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरती आलो होतो. तर तिथे बघितलं 12 नंबरच्या इथे एक बाई बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या तोंडातून फेस होतं. तर आम्हाला असं वाटलं की फिट वगैरे आली असेल. बरं मग आम्ही कांदा वगैरे लावून किंवा चप्पल वगैरे करून प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत होता त्या बाईला वाचवण्यासाठी. त्याच्यानंतर अनेक जणांनी SRPला, पोलिसांना, RCFला वगैरे JRPला वगैरे सगळ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होते. हॉस्पिटलला इकडच्या फोन लावण्याचा प्रयत्न, पण कमीत कमी अर्धा एक तास तरी कोण आलं नव्हतं. त्याच्यानंतर 2 लेडी कॉन्स्टेबल आल्या, एक सानप मॅडम म्हणून होत्या, दुसऱ्यांचं नाव माहीत नाही तेवढं. त्याच्यानंतर पण त्यांच्याकडे स्ट्रेचर अवेलेबल नव्हता. शेवटी आम्ही त्या जी बाई जे पुण्याला प्रवास करणार होत्या, ज्या बाई ज्यांना जी फिट आली होती, तर त्या बाईची बॅगेतून साडी काढून आम्ही 3-4 जणांनी पकडून 7 नंबरवरतून 1 नंबर हा 1 रुपयाचा जो दवाखाना आहे जो रेल्वे स्टेशनच्या लगत लागलेला, तर तिथे घेऊन आलो. पण घेऊन आल्यानंतर पण तिथे डॉक्टर अवेलेबल नव्हते कोणीच. त्यानंतर मग ते 10-1 मिनिटानंतर डॉक्टर आले. तिकडे बाजूला ॲम्ब्युलन्स असून ड्रायव्हर नाही, डॉक्टर नाही, म्हणून काय नाही. मग पुन्हा इथून 108ला फोन करण्यात आला. नंतर 15-1 मिनिटाने ती ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्सने इकडे रुक्मिणी हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि इकडच्या महिलेचं नाव काय माहीत पडलं? महिलेचं आडनाव दंडवते म्हणून असं कळलं, कारण त्यांचा भाऊ आला होता. ते पुण्याला चालले होते. काय म्हणणं तुमचं? म्हणणं आमचं असंच आहे, कल्याण जंक्शन हे इतकं रहदारीचं जंक्शन आहे, महत्त्वाचं आहे.